हाय नमस्कार. 2-3 दिवस झालं करमाळ्याला जाते. करमाळ्याचं काय काम व्हायना आणि कावीन सण्या पण लय महाग लागतात माझ्या. आज पण कावीन सण्या आली होती माझ्या संग. तर तुम्हाला सांगते, ह्या बघा दारात असला राडा सोडून गेली होती मी. काय करावं, पाण्याचा पण टाईम, राड्याचा पण टाईम आणि हे आपल्याला चक्रा घालायचा पण टाईम, सगळा संगच आहे. त्यामुळं काय निमा अर्ध काम इथं सोडून गेली होती. तर कुत्र्यानं काम लय मोठं केलंय, तुम्हाला काय सांगू. गादी बाहेरच आहे. कावीला म्हणलं की थांबा आहे इथं, नाही म्हणले मला पण यायचं आहे. मी हुडकते बघा खुरप, त्या मेघाताईला द्यायचं, लय उशीर झालं. खुरप हुडकते पण खुरप काय घावा ना. ए काव्या, ही लॅपटॉप याचा घरात. तर मी चालली आता मेघाताईकडं. पाणी आणते. सकाळपासून आज आम्ही घरी नव्हतो. अहो, एखादं जर काम माझ्या डोक्यामध्ये असलं आणि डोक्यातलं काम जर मी करायचं ठरवलं ना, तर ते होय होय सकाळी ठेवलेला हांडा अजून तिकडंच आहे. तिकडल्या तिकडंच गेली होती, म्हणजे पाण्यालाच आली होती. पाण्यालाच आली होती पण जायची पण गडबड होती, कारण गाडीतच गेली. भाऊजीचा पोरगा आला ना, गाडीतच गेली त्यांच्या. काम आज ओकेच केलं बघा. भले मला 4 चक्रा घालावं लागल्या पण कामाला सुट्टी नाही. मेघात आहे अहो, खुरपलंय हुडाकलं पण गावलंच नाही. कुठं तर राड्यातच असं आता. हां हां, सोन्याचं आहे आमचं खुरपं. तुम्ही घेतलं सोनं काढून तर काय करायचं, घासून घासून जिजवलं तर काय करायचं म्हणून. हां, दिलं नाही. बिचारी खुरपायला लागली ग माझी सुगरण. लावण्याची भाजी लावता माझ्या वाटणीच्या पण 2 पेंड्या लावा. गावल खुरप पण आता ते लय बाहेर राडा आहे, तुम्ही तर फिरकला नाही. ते खुरप्याच्या पोरांनी काढले मोठं बाय तेवढा हांडा आणखी आपला जा. गोड खात नाही, खाती ना मला. हां हां, तर संचितानं आणला बघा आपला हांडा भरून घ्यायचा आता. तर मेघात आहे तर शेती करणार आहे त्या थोडी, आपण पण थोडी त्यांना मदत करू लागणार आहे का नाही. जा बाय इकडं जरा गवताकड. तर तुम्हाला माहिती आहे का एक आनंदाची बातमी सांगू का खरंच लॉकडाऊन लागायचंय, गॅस बंद व्हायच्यात, 1 तारखेपासून. हां राखेल चालू व्हायचंय कार्डावर. ही खुशखबर आहे वय. आता इष्टो आणायचा. सकाळी 100 रुपये जापणल्या तया. ती येते का बघा आधी आता. येऊ नाही तर नाही येऊ, पण आलं तर चांगलीच गोष्ट आहे ना. पावसात भरलं होतं व ते नाही आलं म्हणून त्यांनी सकाळी केलं. असं झालंय का. तर सकाळी एक माणूस आला होता, 100 रुपये घ्या भरा म्हणला आणि त्यानं काहीतरी सांगितलं आणि मग काय म्हणलं व भाकरी होत्या त्या. बाया नको की तू येऊ, जरा थोड्या वेळ नको येऊ, इकडंच थांब. तिला येऊ वाटतंय पण काय तिचा एक प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तिला व्हिडिओमध्ये घ्याय नाही. तिचा एक घातली तरी पोरं. हां, तिने घातली तिच्या भावाची 100 पॅन्ट. बारक्यापणे किती लहानपण किती गोड असतं ना. कसं बी राहा, काय बी करा, बॅट खेळते, पोरांसारखंच बोलते. पण ते आलो गेलो, जेवलो खाल्लो पिल्लो खेळलो आहे का नाही. पुरींसारखं बोलत नाही ती. तर लाईट जायच्या अगोदर द्या की आम्हाला पाजा. बसा ना जात लाईट नाही जात. मी इथनं उठली की परत काढत नाही, एवढं काढत. सकाळी भांडी ही घासली, अर्ध काम केलं आणि फोन केलता का मला. केला होता, चुकून लागला होता पण मला अगोदर तुमचा मिस कॉल आलता म्हणून मी माघारी केलता. लागला असेल आणि नेमकी कामात होती मी. चुकून लागला असेल माझ्याकडून. हां, परत मी लावला होता. कामात होती मी. कसं आहे माहिती आहे का, माझ्या डोक्यामध्ये जर एखाद्या गोष्टीची फीड बसली का नाही, तर मग ती काम कोणचं पण असू द्या. मनानं व्हिडिओ माझा कट व्हायला लागला, काय माहिती का. कॅमेरा टायमर लागलाय का काय कळ नाही मला. तर एखाद्या गोष्टीचं डोक्यामध्ये माझ्या फीड बसली का नाही, ती मला सक्सेस करावंच वाटते. मग ते कोणचं पण काम असू द्या. मला इनकाम करायचं होतं. इनकाम जोपर्यंत जमलं नाही तोपर्यंत मी नुसता नासधूसच केला. म्हणजे ते शिकूनच निघले. मला शिवणकामाचं याड लागलं, ती आवड होती, म्हणजे ते डोक्यात बसलं का ते शिवणकाम सक्सेसच केलं म्या. तेव्हाच माझ्या डोक्यातनं ती माझ्या डोक्यात आलं की आपल्याला मोबाईल घ्यायचा आहे, मोबाईलच घेतला.
म्हणलं व्हिडिओ बनवायच्या तर व्हिडिओ बनवून व्हायरलच झाले. परत म्हणलं आपल्याला स्वयंपाक शिकायचा, स्वयंपाकच करून दाखवला. परत मला काय लोक वांजुटी म्हणायची, लेकरं सुद्धा काढून दाखवले. खरं म्हणा, म्हणजे एखादी गोष्ट जर माझ्या डोक्यामध्ये असली का नाही आणि ते जर करायचं म्हणलं ना तर मग तिथं काही पण होऊ द्या, ते करणार म्हणजे करणारच. तसंच झालं. आता माझ्या डोक्यामध्ये एक प्रॉब्लेम होता माझा आणि मी करमाळ्याला जाते गुढीपाडव्याच्या दुसरं नाही पण 2-3 दिवसा म्हणजे काल कोणावर होता? काल गुरुवार होता ना, गुरुवार होता. मग बुधवार आणि मंगळवार 2 दिवस माझ्या डोक्यामध्ये एक विचार होता की मला हे काम करायचंच. आज ते काम फिक्सच केलं म्हणजे मी म्हणजे प्रत्येकाचं बोलणं खाल्लं आणि मी पण बोलली. आज मी गप्प बसली नाही, आज मला रडू पण नाही आलं, बोलली मी पण. नाही तर म्हणलं मी सोलापूरपर्यंत जाईल म्हणलं. तिथं सगळ्यांच्या गाठी भेटी घेतल्या आणि कामच ओके करून आले, म्हणून तर आज एवढे खुश आहे. तसं खुश तर मी काय कायमच असते या 12 महिने 18 काळ काय म्हणतात ते गौऱ्या रचल्यावाने थोबाड नसतं माझं. म्हणजे मी हे असतेच. कसं असतं माहिती आहे का, ज्या वेळेस का नाही काय म्हणतात की एखादा माणूस जर तोंड उघडत नसेल तर त्याचं नाक दाबलं, म्हणतात नाक दाबलं तरच तोंड उघडतं. मग त्या तसला प्रकार झाल्यावर आपण गप्प बसतो का नाही. तर मला हे बघा, मला सरळ बोलावं पण वाटतं या, पण नाही सरळ आपण बोलू शकत, कारण तशी आपल्याला परमिशनच नाही. सगळ्या गोष्टी जरी शिक्षण कमी असलं, मी गावाकडे राहत असले तर मला अक्कल का नाही भरपूर आहे का नाही, आहे का नाही मेघात आहे. शिक्षण नसलं तरी अक्कल आहे का नाही. मग आमच्या मेघाताची 12वी झाली पण मोबाईल बदली ढेकळं विकळत नाही ते. आणि माझं 5वी पर्यंत पूर्ण झालं, 5.5वी झाली माझी, म्हणजे 6वी अर्धी केली आहे. पण कसलं फास्ट चालतंय वा, लय फास्ट. इंग्लिश वाचा येत नाही. इंग्लिश सगळं तुम्हाला. इंग्लिशचं कुठं येतं मला, लिहायला येत नाही, वाचायला येतं, लिहायला येत नाही. आणि पूर्ण इंग्लिशच जर असलं ना तर मग नाही, वाचायला बी नाही, कळत बी नाही, वळत बी नाही, काहीच नाही. म्हणजे मराठी जर इंग्लिशमध्ये टायपिंग असली तर मला वाचायलाही ते येतं. त्याच्यामुळे सगळ्यांना वाटतं की किती हुशार आहे. हुशार नसतं माणसाला. ज्या वेळेस माणसावर वेळ येते ना त्यावेळेस माणूस का नाही काय करावं, परिस्थिती जळत होती. शिकायच्या टायमात वाटत होतं काम केल्यावर पैसे तर येत्याल, शिक्षण घेऊन काय पैसे येतात का. आणि शिक्षण लय फुकाट आहे तोपर्यंतच आपण घेतो. इकत घ्यायची बारी आली की मग जायचं लगेच खुरपून पाठी घेऊन कामाला. असलं काय शिक्षण तर काय सुखाचं आहे का, ते किती पैसा वाटायला लागतो या. तुमचीच पोरं अजून एवढलीच आहे ती, किती पैसा भरताय वर्षाच्या वर्षाला. आता 50,000 गेले सुरुवातीला. अजून त्या पोरांना कळत सुद्धा नव्हतं नेटकं, तोवरच इतकी फी गेली. अजून तर लय लांब जायचं आहे, अजून तर पहिलीच जायचे ते. मग असं असतं, शिक्षण तर काय फुकाट आहे का नाही. तर पैंजण घेतलं बघा चांदीचं, हा बघा छान आहे का, चांगलं आहे. मेघा त्या घडी मोडायची का तुम्हाला? नको घाला तुमच्याकडे आहे की चांदीचं? चांदीचं आहे ना, ठेवा काढून आणि ही घाला माझं. घाला. कधी आणलं तुम्ही? मॅच आणलंय आता. किती हां लय महागाचं आहे, घालायचं आहे ना तुम्हाला. मग अन्नाला का आणलं नाही? लय महागाचं असतं. लय दिलं महाग नसतं का तुम्हाला? काय पैसे होय. अहो पैसा क्या करते है, पैसा तो कोई भी कमाता है. पैसे का नाही बोलणे का, गिफ्ट का बोलणे का. पण मेघाताईला माझी गिफ्ट आवडतात का नाही काय माहिती, पण मेघाताईला गिफ्ट घेणार आहे. हां घालत नाही तुम्ही घेतलेलं? गिफ्ट होय घालतं की अजून, त्याचं काय शिवलं बी नाही, तरी बी घातलं का नाही? घातलं.